राज्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण राज्यामध्ये राहून पीक विमा भरलेला असेल तर आता तुम्हाला पण दिलासाचा मिळणार असून तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। जे आपण शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठळक बातमी या ठिकाणी आली असून आता त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आली असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा देखील भरला होता त्या शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा भरला नाही तर लवकरात लवकर त्यांनी देखील पीक विमा भरून टाकावे, जेणेकरून तुम्हाला समोरच्या टप्प्यामध्ये हप्ता देखील टाकण्यात येईल। आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा जो दुसरा टप्पा बाकी होता तो दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील या ठिकाणी हा दुसरा टप्पा टाकण्यात येणार आहे। पीक विमा जर तुम्ही पण भरला असेल, पीक विमा जर तुम्ही पण ऑनलाईन केलेला असेल, ऑनलाईन या ठिकाणी पीक विमाची रक्कम या ठिकाणी सरकारला टाकली असेल तर आता तुमच्यासाठी देखील आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असून पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठळक आणि होणार आहे। कारण की आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील मिळणार आहे। फक्त यामध्ये काही महत्त्वपूर्ण तुम्हाला अपडेट सांगण्यात आलेला आहे, काही महत्त्वपूर्ण बातम्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्या बातम्या तुम्हाला पूर्णपणे ऐकायच्या आहे जेणेकरून तुम्ही पण अडचणीत पडणार नाही, तुम्ही पण अडथळ्यामध्ये पडणार नाही। बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हा जो दुसरा टप्पा आहे हा दुसरा टप्पा या ठिकाणी लेट होत आहे। काही शेतकऱ्यांना हा हप्ता या ठिकाणी उशिरा मिळण्याची संभावना आहे। त्यासाठी तुम्हाला काही कामे करायची आहे, काही तुम्हाला या ठिकाणी प्रक्रिया करायची आहे जेणेकरून तुम्हाला पण हा हप्ता पूर्णपणे लवकरात लवकर मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला पण या हप्त्याची प्रतीक्षा जास्त दिवस करावी नाही लागणार। आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा टाकण्यात येणार आहे। दुसरा टप्पा या ठिकाणी हप्ता चालू देखील करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार असून शेतकऱ्यांना आज, उद्या, परवा आणि 13 म्हणजे 4 दिवसामध्ये पीक विमाचा दुसरा टप्पा मिळून जाणार आहे। पण जर तुम्हाला या 4 दिवसामध्ये पीक विमा मिळाला नाही तर समजून जा तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे आणि काही महत्त्वाचे या ठिकाणी अटी टाकण्यात आल्या असून तुम्हाला त्या पूर्णपणे करावे लागणार। काही महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला पूर्ण करावे लागणार। जर तुम्ही पण पीक विमा भरला आणि तुम्हाला पण या 4 ते 5 दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये पीक विमा आला नाही तर तुम्हाला काही मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत, ते कामे तुम्हाला करणं महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार असून जर तुमचे पण ते कामे किंवा तुमचे पण हे मुद्दे या ठिकाणी अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर जाऊन पूर्ण देखील करावे लागणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा लाभार्थ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपडेट देऊया आणि काही महत्त्वपूर्ण ज्या घोषणा झालेल्या आहेत, ज्या घोषणेच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी सांगायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। अर्धवट बघून अपडेट अर्धवट बघू नका, महत्त्वपूर्ण असा अपडेट या ठिकाणी आलेला असून आता तुम्हाला पण पीक विमा जर लवकरात लवकर पाहिजे असेल, तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा तुम्हाला पण लवकरात लवकर मिळणं गरजेचे आहे आणि तुम्हाला पण तो हप्ता लवकर आला पाहिजे, काही अडचण झाली नाही पाहिजे आणि तुमचा हप्ता लांबणीवर गेला नाही पाहिजे, यासाठी काय करायचे तर त्यासाठी काही कामे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, ते कामेसुद्धा तुम्हाला करायचे आहे। जर तुम्हाला पण हप्ता लवकरात लवकर घ्यायची इच्छा असेल किंवा तुम्हाला पण वाटत असेल की आपला हप्ता लांबणीवर गेला नाही पाहिजे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही मुद्दे आपण बघणार आहोत। सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे, ते महत्त्वपूर्ण अपडेट आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण की आता या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती या ठिकाणी देण्यात आली असून आता ही माहिती पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राइब करून टाका। तर चला अपडेटला सुरुवात करू। महत्त्वपूर्ण अपडेट कोणकोणतं आहे ते पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर चला सुरुवात करू देखील महत्त्वाच्या अपडेटला। तर चला वळूया त्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटला। पीक विमा मोठी बातमी समोर आली, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेचा फॉर्म अर्ज केलेला असेल, फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ बघणं तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे। तुमच्यासाठी एक मोठी निर्णय घेण्यात आला असून तुमच्यासाठी हा निर्णय एक मोठा दिलासादायक निर्णय ठरू शकतो कारण की आता पीक विमा तुम्हाला देखील मिळू शकतो। पण काही तुम्हाला या ठिकाणी अटी या ठिकाणी पूर्ण कराव्या लागणार, काही महत्त्वाची कामे देखील पूर्ण करावी लागणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्त्वपूर्ण असे कामे पूर्णपणे आपण बघूया, कोणते असणार ते महत्त्वपूर्ण कामे आणि ते तुम्हाला का करावे लागणार तर तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। पण यामध्ये आता पूर्णपणे महाराष्ट्राला हा निधी न देता फक्त आता या ठिकाणी या
15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आणि त्यानंतर काही प्रतीक्षेनंतर मग पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार. म्हणजे आता अर्थ असा झाला की या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधी हप्ता मिळणार, मग बाकींच्या शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे. तर चला ते 15 महत्त्वाचे जिल्हे कोणते आहे ते पूर्णपणे यादी या ठिकाणी आलेली आहे. ती यादी पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2च मिनिटांमध्ये पूर्णपणे सांगून टाकू. ती महत्त्वाची यादी तुम्हाला पूर्णपणे बघायची आहे, ती पूर्णपणे तुम्हाला ऐकायची आहे. त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं तर तुम्हाला देखील हप्ता मिळण्यास या ठिकाणी प्रक्रिया चालू झाली असून तुम्हाला देखील आता लवकरात लवकर पीक विमा देखील टाकण्यात येणार आहे. तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो, तर चला पूर्णपणे ते जिल्हे जाणून घेऊ. त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता का नाही राहता ते नक्की तुम्ही या ठिकाणी चेक करा. तर चला जिल्हे या ठिकाणी सविस्तरपणे आपण जाणून घेऊ. जर आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल, परभणी जिल्ह्यामधून तुम्ही पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की आता पीक विमा भरलेल्या पूर्णपणे परभणीतील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता खुश देखील होणार आहे. नांदेड जिल्हा, जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला देखील मोठा आर्थिक दिलासाच मिळणार असून तुम्हाला पण आता या ठिकाणी पीक विमा देण्यात येणार आहे. कारण की आता तुमच्या जिल्ह्याला सुद्धा आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला देखील हप्ता मिळणार. पीक विमा योजनेची प्रतीक्षा पूर्णपणे तुमची देखील संपलेली आहे. समोरचा जिल्हा पुणे जिल्हा. आता जर तुम्ही पण पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, पुणे जिल्हा तुमचा असेल आणि तुम्ही पुणे जिल्ह्यातून पीक विमा अर्ज केलेला असेल, पीक विमा भरलेला असेल तर आता तुम्हाला देखील पीक विमा टाकण्यात येणार. धुळे जिल्हा, धुळे जिल्ह्यातील जर तुम्ही पण शेतकरी असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला पण आता हप्ता देखील टाकण्यात येणार. नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातून पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल, पीक विमा भरलेला असेल तर आता तुमच्यासाठी देखील दिलासादायक निर्णय झाला असून तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा तुमची देखील संपली असून आता पीक विमा तुम्हाला देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे रत्नागिरी. रत्नागिरीत जर तुम्ही पण राहत असाल तर तुमच्यासाठी आली महत्त्वपूर्ण अपडेट. सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेला आहे. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे अहमदनगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, अहिल्यानगर जर तुमचा पण जिल्हा असेल तर आता तुम्हाला देखील दिलासाचं मिळणार असून तुमची देखील या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा तुम्हाला देखील येणार आहे. फक्त काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या या ठिकाणी समोर आलेले आहे. ते महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करायची आहे. जर तुमचे पण ते महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते लवकरात लवकर पूर्णही करावे लागणार आहे. तर चला समोरचाच आणि महत्त्वाचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी देखील मोठीच आनंदाची खुशखबर या ठिकाणी आली असून आता पीक विमा देखील तुम्हाला पण मिळणार आहे. पीक विमा योजनेची दुसऱ्या टप्प्याची तुम्ही खूप प्रतीक्षा देखील केलेली आहे. आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे मिटलेली आहे, पण काही महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करायची आहे. ते मुद्दे असणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. समोरचा जिल्हा आपला असणार आहे सोलापूर जिल्हा. जर आता तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तर चला काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अटी, काही महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करायची आहे, जे पूर्ण करणं तुमच्यासाठी या ठिकाणी चांगलं ठरू शकते, तुमच्या भविष्यासाठी चांगलं ठरू शकते. जेणेकरून तुम्हाला पण कोणती योजना असो, PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विमा असो, अशी कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्यास या ठिकाणी उशीर होणार नाही. तुम्हाला पण जलद हप्ता मिळून जाईल. फक्त तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील करायची आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे कामे, जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं पूर्णपणे या ठिकाणी ठरणार आहे, तुम्हाला ते पूर्ण करावेच लागणार आहे. जर तुमचे पण ते महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्ही लवकरात लवकर पूर्ण देखील करून टाका. तर चला पूर्णपणे ते महत्त्वाचे कामे असलेले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आता हे महत्त्वाचे कामे किती असणार तर ते फक्त 2 महत्त्वाचे कामे असणार. आता जर तुमचे पण हे 2 महत्त्वाची कामे अधुरे
अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे 2 कामे बघू, जे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्ण करावे या ठिकाणी लागणार आहेत. आता जर तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील किंवा तुम्ही पण हे 2 कामे अधुरे ठेवलेले असेल तर लवकरात लवकर जाऊन हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका. तर चला लगेच आपण सांगू ते 2 महत्त्वाचे कामे. आता यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम असणार आहे फार्मर आय डी. फार्मर आय डी जर तुम्ही बनवलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या. फार्मर आय डीचं काम काय आहे? आता आपलं कसं आधार कार्ड असतं तसं फार्मर आय डीचं काम देखील फार्मर आहे म्हणून याची तुमची आय डी देखील असणार आहे. ते म्हणजेच तुमची आय डी असणार आहे, आयडेंटिटी असणार आहे. जर आता तुमची पण फार्मर आय डी काढलेली नसेल, फार्मर आय डी तुम्ही पण लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण समोर अडचण देखील येणार नाही. कुठला नियम जर आला तर तुम्हाला देखील अडचण बाधा निर्माण होणार नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या. दुसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे KYC. ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. आता जर तुमची पण KYC अधुरी असेल तर लवकरात लवकर जाऊन KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण अडथळे या ठिकाणी मिळणार नाही. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.